घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत. 24 डिसेंबरला ऋषिकेशचा वाढदिवस असतो. जानकी आणि सौमित्र या दोघांनी सर्व रणदिवे फॅमिलीला एकत्र आणण्याचा प्लॅन केलेला असतो. सौमित्र हा नानाच्या रूममध्ये असतो. घरातील भिंतीवरचा सर्व फॅमिलीच्या फोटोवर हात फिरवत म्हणतो, नाना, मी तुम्हाला वचन देतो, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सर्व फॅमिलीला एकत्र आणणार. त्यावर नाना हे सौमित्रला म्हणतात, त्याआधी सर्व प्रॉपर्टीची चावी म्हणजे त्याच्या हातातील ते कड आहे, त्यावर एक कोड आहे. त्यानंतर आपण पाहतो ऋषिकेशने त्याच्या हातातील ते कड सोनाराकडे गहाण टाकलेले असते. ते सोडून घेण्यासाठी जानकीही सोनाराकडे जाते. ती त्या सोनाराला म्हणते, काही दिवसापूर्वी माझे पती ऋषिकेश यांनी एक सोन्याचे कडे गहाण ठेवले होते. तो सोनार कडे टेबलावर ठेवतो. त्याचवेळी ऐश्वर्या ही ती कडे उचलून घेते. तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, ते कडे मला दे, मी तुला हात जोडून विनंती करते. त्यावर ऐश्वर्या ही म्हणते, हे कडे तुला असेच मिळणार नाही, त्यासाठी तुला माझ्या पाया पडावे लागेल, हात जोडावे लागेल, वाटले तर तुला माझ्या पायावर नाक रगडावे लागेल. तर असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.